माझ्याबरोबर छत्रपती संभाजीराजे जुडलेले आहेत। सर, आज जेव्हा आपण शिवजयंतीबद्दल बोलतो, एक महत्त्वाचा मुद्दा जो राहतो म्हणजे 10 वर्षा पहिले एक अरबी समुद्रात ज्या प्रकाराने एक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची घोषणा केली गेलेली, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2016ला येऊन जलपूजन करून गेलेत, अजून कुठे मुहूर्त लागला नाही। ज्यावेळी जलपूजन झालं होतं, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आले होते, त्यावेळी मी स्वतः तिथं होतो आणि त्यावेळीच मला शंका वाटली होती की हे होईल काय न होईल, असं तर्कवितर्क मनात सगळे सुरू झाले होते। मागच्या वर्षी मी मोठं आंदोलन केलं होतं समुद्रात जाऊन, पण मला हे समजत नाही की सरकार तुमचं केंद्रात आहे, सरकार तुमचं राज्यात आहे, तुम्ही सांगता या एन्व्हायरमेंटच्या क्लिअरन्सच्या अडचणी आहेत, मी मान्य करतो, पण त्यात मात करून आपण पुढे जायला पाहिजे। पण मला जी अडचण दिसते ती अडचण म्हणजे जी जागा पहिल्यांदा निवडली होती मरीन ड्राईव्हच्या बरोबर समोर, ती जागा बदलून पुढं आत नेलेली आहे, तर ती जागा इम्प्रॅक्टिकल आहे। तिथं 3,500 कोटीमध्ये तिथं 40,000 कोटी झाला असेल, ते कसं उभा करणार पाहिजे, कसे करणार, हा मोठे प्रश्न आहेत। म्हणून सरकारने जी ओरिजिनल जागा निवडली होती मरीन ड्राईव्हच्या समोर, ती जर केली तर मला वाटते अरबी समुद्रातलं सुद्धा शिवाजी महाराजांचं स्मारक उभारू शकते। पण हे सगळं तर होईल काय न होईलच्या गोष्टी आहेत, ज्या तुमच्या हातातल्या गोष्टी आहेत त्या का करत नाही। आज तुम्ही 11-12 किल्ले जागतिक वारसास्थळामध्ये आणलेले आहेत, युनेस्कोनी नामांकित केलेले आहे, पण दुर्गराज रायगड किल्ल्याचं एकट्याच संवर्धन जतन झालं, बाकी किल्ल्याचं नाही, ते नाही चालू केलं लवकर, नाहीच संवर्धन जतन केलं, तर जे नामांकित पण आहे ते सुद्धा युनेस्को काढून घेऊ शकते। दुसरी माझी सरकारला विनंती राहील की जे तुमच्या हातातल्या ज्या गोष्टी ते म्हणजे समुद्रातले किल्ले आहेत, जगात तुम्हाला कुठे किल्ले पाहायला मिळणार नाहीत, जे समुद्रातले ते तुम्हाला महाराष्ट्रात पाहायला मिळतात, ज्या किल्ल्यांनी खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांना एक फादर ऑफ इंडियन नेव्ही असं संबोधलं गेलं। तर या किल्ले असं सिंधुदुर्ग असेल, अलिबाग असेल, असे अनेक सगळे किल्ले आहेत, तर या किल्ल्यांचं तुम्ही संवर्धन जतन का करत नाही आहे, आणि केलं तर खऱ्या अर्थाने सी फोर्ट सेक्युरिटिझमच्या मधून केलं तर देशातले नाही तर परदेशातले पर्यटक सुद्धा तिथं पाहायला तुम्हाला मिळू शकतात। सर, त्यावेळेस कुठे ना कुठे वोटर्सला अट्रॅक्ट करण्यासाठी ही अनाउन्समेंट केली गेली होती, आणि आता ती पॉलिटिकल वेल नाही आहे का, इतकी मोठी अनाउन्समेंट करून पण आज तो मुहूर्त निघाला नाही। म्हणून मी राजकीय मला असं काही बोलायचं नाही आहे, पण मला इतकंच सांगायचं आहे की जी जागामध्ये प्रॉब्लेम आहे, की जी जागा निवडली आहे त्या जागेत होणार नाही, इतकं आत आहे, इतकं डेंजर आहे ते, त्यापेक्षा पूर्वीची पहिली जागा जी निवडली होती सरकारने, ती जागा त्यांनी जर केली तर अजूनही अरबी समुद्रात संपर्क झाला याच्या संदर्भात? एकदा नाही कितीदा बोलायचं, मी एकटाच आहे जे किल्ल्यांच्यावर बोलतो। एक शेवटचा प्रश्न, टिपू सुलतानवरती खूप मोठी कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे, नेमकं काय तुम्ही कसं बघता, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जेव्हा, आणि आपल्याच महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही। आज 396 शिवाजी महाराजांची जयंती आहे, किती जोमाने किती मोठ्या दिमाखाने साजरी देशभरात नाही जगात आता होती आहे, आणि कुठल्या माणसाची तुलना करायची आपण, आणि कोण आहे तो, आणि आज शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी मला नाव सुद्धा घ्यायचं नाही। तर नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणासोबत होऊ शकत नाही, हे छत्रपती संभाजीराजे यांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ रावल बरोबर मी उर्वशी कोना, झी मीडियासाठी।